प्रश्न आहे की पहिल्या n समसंख्येची बेरीज कशी करायची. तर मी इथं समसंख्या लिहिल्यात 0 0 2 0 2 4 0 2 4 6 0 2 असं 8 पर्यंत. इथे पहिल्या समसंख्या लिहिल्यात म्हणजे पहिली समसंख्या पहिल्या एक समसंख्या पहिल्या दोन समसंख्या पहिल्या तीन समसंख्या पहिल्या चार पहिल्या पाच. तर आता पहिल्या एक समसंख्येची बेरीज 0 पहिल्या दोन समसंख्येची बेरीज 2 पहिल्या तीन समसंख्येची बेरीज 6 आहे पहिल्या चार समसंख्येची बेरीज 12 आहे. पहिल्या चार म्हणजे कोणत्या? ह्या. ओके. आणि पहिल्या पाचची ही आहे म्हणजे ते 0 2 4 6 8 ची बेरीज आहे 20. ओके. मी आता इथे बघितलं की 5 गुणिले 4 केल्यावर 20 होतात. 4 गुणिले 3 केल्यावर 12 होतात. 3 गुणिले 2 केल्यावर 6 होतात. 2 गुणिले 1 केल्यावर 2 होतात. आणि 1 गुणिले 0 केल्यावर 0 होतात. ओके. मी ते मांडलं इथे. मग आता मग मी त्याला ह्याच्या रूपात मांडलं म्हणजे 1 गुणिले 1 मायनस 1 2 गुणिले 2 मायनस 1 3 गुणिले 3 मायनस 1. पण हे का केलं म्हणजे तू हे सगळं असं हे समजतंय 3 गुणिले 2 कसा आहे तू बघितलं पॅटर्न बघितलं म्हणजे आपण जर आपल्याला कोणती तरी मोठी संख्या दिली तर आपण म्हणजे आपल्याला संख्या जर आपण आता चल वापरलं तर आपल्याला n संख्या देईल. पहिल्या n समसंख्येची बेरीज शोधायची. तर इथे n गुणिले आपण n च्या आधीची समसंख्या कशी लिहिणार की n गुणिले n मायनस 1च लिहावे लागणार. ओके. म्हणून इथे 5 वजा 1 लिहिले. ओके. म्हणून मी ह्याच्या रूपात मांडलं आणि ह्याच्यात पॅटर्न बघितला आणि त्याच्यामुळे हे सूत्र या सूत्रात लिहिलं. ओके. हे सूत्र जरा समजव काय की म्हणजे 2x म्हणजे 0 पासून 1 n मायनस 1 पर्यंतच्या x च्या किमती लावत हे चिन्ह काय हे काय हे हा म्हणजे समेशनचे चिन्ह आहे. कशाचा? समेशन. ते म्हणजे इथे खालती लिहितात म्हणजे हे लिहितात की कुठून सुरुवात करायची बेरजेला आणि वरती लिहितात की कुठे थांबायचं. ओके. आणि इथे लिहिलेलं असते की ती कोणत्या प्रकारची संख्या आहे. ओके. इथे 2x आहे तर आपल्याला इथे शून्याची किंमत म्हणजे x ची किंमत 0 पासून n-1 पर्यंत टाकत जायचं. n-1 पर्यंत. n पर्यंत ना n पाहिजे ना. नाही म्हणजे आपल्या सूत्रामध्ये n-1 पर्यंत टाकत जायची. कारण जर इथे n टाकले तर आपल्याला इथे पहिल्या जर इथे n टाकली तर आपल्याला पहिल्या n+1 समसंख्यांची बेरीज भेटणार. का कसं समजलं तुला? म्हणजे आता इथे जर 1 टाकलं तर आपल्याला 2 भेटणार. पण आपल्याला 1 मायनस 1 केलं तेव्हा तिथे 0 येणार. मग 0 गुणिले 2 केलं तेव्हा 0 येणार. पण जर 1 गुणिले जर 2 केलं तर आपलं उत्तर दुसरी येणार. दुसरी समसंख्या येणार. पण आपल्याला पहिली पाहिजे म्हणून ना n-1 करायचं. ओके. मग हे बरोबर n गुणिले n म्हणजे ह्याच सोपं लिहिलेलं सर्व. इकडे बघून पण आपण थोडा विचार करू शकतो का की हे किती पासून किती पर्यंत आहे? 0 पासून n-1 पर्यंत. समजा आता मी विचारलं की आपल्याला पहिल्या 4 समसंख्यांची बेरीज पाहिजे तर या सूत्राद्वारे कसं होणार ते जरा मांड. म्हणजे इथे पहिल्या 4 ची किंमत टाकली नाही इकडे लिही ना. मग काय करणार मग आता? 0 गुणिले 2 0 मग परत 1 गुणिले 2
2 गुणिले 2 4. मग इथे 3 टाकली का म्हणजे पहिले 4 पाहिजेत ना. मग n मायनस 1 ठेवायचे म्हणजे n मायनस 1 3 म्हणजे आपल्याला इथे 3 पर्यंत संख्या टाकायच्या. मग 3 म्हणजे 6 म्हणजे पहिल्या पहिल्या 4 समसंख्यांची बेरीज. ओके अशी आहे ना. ओके मग आता म्हणजे हे तर मग हे झालं ना, तू याला उघडलं म्हणजे हे आहे, हा. तर याचा उत्तर किती येतो? याचं उत्तर 12 कसा आला? म्हणजे कसं काय केलं तू? म्हणजे इथं यांची किंमत टाकली. आपल्याला पहिल्या 4 समसंख्येची बेरीज पाहिजे. तर 4 करून 7 4 मायनस 1 तर हे 4 गुणिले 3 तर 4 त्रिक 12 होतात म्हणजे यांची बेरीज 12 असते. ओके बरोबर, तर 12 मिळाली. आणि इकडे 0 ते किती? 0 ते n-1 म्हणजे इकडे आपल्याकडे किती होता? 3 म्हणजे पहिल्या 4 पाहिजे तर 3 पर्यंत करायचं. x ची किंमत किती आहे? 3 पर्यंत टाकायचं. 3 पर्यंत टाकायचं म्हणजे किती ते किती? 0 ते 3. 0 ते 3 पहिल्या 5 पाहिजे तर 0 ते 4 0 ते 4 आणि 0 ते 4 घेतो म्हणजे किती संख्या झाल्या? 0 ते 4 4 0 ते 4 4 संख्या झाल्या. 0 ते 4 हा 0 ते 4 4 संख्या आहेत. 0 ते 4 5 संख्या आहेत. बरोबर ना. आणि म्हणूनच जर 5 संख्यांची बेरीज पाहिजे तर आपण x ची किंमत कुठून कुठेपर्यंत जाते? 0 ते 5 पाहिजे ते 0 ते 4 5 संख्या झाल्या ना. म्हणजे प्रत्येक x साठी काय मिळणार? प्रत्येक x साठी काय मिळणार? n मायनस x ची किंमत इकडे टाकत गेलो तर इकडे काय मिळत जाणार? सम संख्या. x ची किंमत 0 टाकली तर 0 मिळणार. 0 मिळणार. ती पहिली समसंख्या आहे. ओके बरोबर ठीक आहे छान. मग असा पहिल्या n विषम संख्यांची पण बेरीज करू शकतो. हा करू शकतो. ओके मग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते बघूया की पहिल्या n विषम संख्यांची बेरीज चा सूत्र कसं तयार होऊ शकतो. पण हे सिद्धता नाहीये ना. हा हे सिद्धता नाहीये. हे तर आपण काय केलं? पॅटर्नद्वारे सर्वसाधारण रूप तयार केलेलं आहे. हे सिद्धता नाहीये. मग आपण सिद्धता पण शोधण्याचा प्रयत्न करू शकतो. ठीक आहे बघूया मग ते पुढच्या व्हिडिओत सिद्धता पण बघूया याची काय आहे. ठीक आहे छान.